नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मागच्या एपिसोडमध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय 4 सुरू केला आणि श्लोक 1 ते 20 त्यामध्ये आपण बघितले. आता या एपिसोडमध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग यातील 21व्या श्लोकापासून मी आता सुरुवात करत आहे. आशीही म्हणजे फलवासना सोडणारा, चित्ताचं नियमन करणारा, सर्व संगमुक्त झालेला मनुष्य केवळ शरीरानं किंवा कर्मेंद्रियानं कर्म करत असताना त्याचं पाप त्याला लागत नाही. काय काय त्याची विशेषणं सांगितलेली आहे. निराशीही म्हणजे काय की ज्यानं कुठचीही फलाची अपेक्षा ठेवलेली नाही आहे. चित्ताचं ज्यानं संपूर्णपणे नियमन केलेलं आहे, म्हणजे इच्छा आणि वासना या जरी बाहेरनं येत असल्या तरी त्याचा त्याच्यावर कंट्रोल आहे. ही इज द बॉस. इच्छा आणि वासना या त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही. सर्व संग मुक्त आहे. आता संग जो आहे ना तो 2 प्रकारचा असतो बरं का. बहिःसंग आणि अंतःसंग. बहिःसंग म्हणजे काय तर कुटुंब, पत्नी किंवा नवरा, मुलगा, मुलं. आणि अंतःसंग म्हणजे आपल्या मनातील अंतर्गत वासना आणि इच्छा, अशा दोन्ही संघांपासनं तो आता मुक्त झालेला आहे. आणि केवळ कर्तव्य म्हणून तो शरीरानं किंवा कर्मेंद्रियांच्या सहाय्यानं तो कर्म करत असेल तर त्याला त्याचं पाप लागत नाही. म्हणजे काय की त्या कर्मांची कर्मफळं ही मागे लागत नाही. आता नेहमीच्या परंपरेप्रमाणे आदी शंकराचार्यांचं चरित्र आपण बघत आहोत, ते थोडंसं आपण पुढे नेऊया. गुरु गोविंदपादाचार्यांच्या आज्ञेवरून आदी शंकराचार्य काशीला जाऊन पोचले आणि तिथे जवळजवळ 3 ते 4 वर्ष ते तिकडे राहिले. आणि गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आदी शंकरांनी तिथे प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र यावर एकत्रितपणे त्यांनी जेव्हा भाष्य लिहिलं तेव्हा त्यांचं वय किती होतं? अवघं 14 वर्षांचं त्यांचं वय होतं. केवढी असामान्य प्रज्ञा त्यांच्याजवळ होती याचा आपल्याला अंदाज येईल. अनेक छोटे मोठे ग्रंथ त्यांनी त्या काळामध्ये लिहिले. बघता बघता त्यांची लोकप्रियता काशीमध्ये सुद्धा पसरायला लागली. अनेक विद्वान स्वतः येऊन त्यांना शरण जात आणि त्यांची असामान्य बुद्धिमत्ता त्यांना ते दिपून जात असत. अनेक शिष्यसुद्धा त्यांना काशीमध्ये मिळाले. अशा प्रकारे त्यांनी गुरु गोविंदपादाचार्यांना दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर आता त्यांनी भारत यात्रेला सुरुवात करायची असं निश्चित केलं. का भारत भ्रमण करायचं होतं? कारण हिंदू धर्मामध्ये जे सगळे भेद पडलेले होते, 72 पंथ असे वेगवेगळे छोटे छोटे त्याचे निर्माण झालेले होते. अनाकारण विनाकारण लोक एकमेकांशी त्या पंथांवरनं वाद घालत असत. एकोपा म्हणून काही राहिलेला नव्हता. त्या सगळ्यांना आता त्यांना एकजूट आणि एकोपा निर्माण करायचा होता.
आणि त्यासाठी त्यांनी भारतभर पदयात्रा केली. त्यांच्या यात्रेला दिग्विजय यात्रा असं मोठ्या सन्मानानं संबोधलं जातं. आणि बरं का, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा त्यांनी सगळा भारत पालथा घातला. आता पुढे काय होतं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 22. यदृच्छेने जे प्राप्त होईल त्यामध्ये संतुष्ट. म्हणजे काय? यदृष्टेने म्हणजे आपण प्रयत्न तर करायचे आहेतच, ते काही परमेश्वरावर हवाला ठेवून स्वस्थ बसायचं नाही आहे. पण प्रयत्न करून सुद्धा परिस्थितीनं जे काही समोर येईल, यश किंवा अपयश, ती परमेश्वराची इच्छा आहे असं समजून ते समत्व चित्तानं ते मान्य करणं, समाधानी राहणं, म्हणजे जे प्राप्त होईल त्यामध्ये संतुष्ट राहणं. हर्ष शोकादी द्वंद्वांपासून जो मुक्त आहे. आवेग तर येतच असतात संवेदनांचे, पण त्याच्यापासनं तो विचलित होत नाही. निर्मत्सर आणि कर्माची सिद्धी होवो किंवा न हो, दोन्ही सारखेच मानणारा. म्हणजेच ज्याच्यामध्ये बुद्धीचा सारखेपणा आलेला आहे, समत्व चित्त ज्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, असा पुरुष कर्म करून सुद्धा त्यांच्या पापपुण्यानं बांधला जात नाही. श्लोक 23. आसंगरहित, रागद्वेषापासून मुक्त. बरं का, रागद्वेष म्हणजे काय? तर आपण सामान्य अर्थानं जे समजतो ते त्याचे अर्थ होत नाहीत. तर राग म्हणजे एखादं सुख जर माझ्या वाट्याला आलं तर ते कायमचं माझ्या वाट्याला येऊ देत, त्याच्यामध्ये खंड नको पडू देत आणि त्याच्यामध्ये मला पूर्णपणे त्याचा उपभोग घेता येऊ दे, अशी जी मनामध्ये इच्छा निर्माण होते त्याला राग असं म्हणतात. आणि द्वेष म्हणजे काय? तर द्वेष म्हणजे समजा एखादं दुःख किंवा आघात आला तर ते दुःख कधी एकदा माझ्या आयुष्यातून निघून जात आहे असं वाटणं आणि परत माझ्या आयुष्यात कोणतंही दुःख येता कामा नये असं जे मला वाटतं त्याला द्वेष असं म्हणतात. या दोन्ही भावनांपासनं तो मुक्त असतो. ज्ञानाचे ठिकाणी तो स्थिर चित्त झालेला असतो आणि केवळ यज्ञासाठी म्हणून जो कर्म करतो त्या पुरुषाचे कर्म समग्र लयाला जाते. ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर चित्त म्हणजे काय? तर कोणतं ज्ञान? तर अर्थातच आत्मज्ञान. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आता त्यानं आपली पोझिशन बदलली आहे. शरीर मनापासून तो बाजूला झाला आहे आणि कोणती खुर्ची त्यांनी पकडली आहे? आत्मस्वरूपाची खुर्ची, चिरंतन सुख देणारी अशी खुर्ची त्यानं पकडली आहे. तो त्याचा पाया झाला आहे. आणि केवळ यज्ञासाठी म्हणून जो कर्तव्य कर्म म्हणून पुरुष करतो त्याचं कर्म समग्र लयाला जातं. आता काय आहे ना, आपण बघितलं की वेदांमध्ये कर्मकांड किंवा मीमांसक मार्ग जो आहे तो काय म्हणतो की सगळी सत्कर्म आयुष्यभर करा आणि मग त्यानंतर स्वर्गप्राप्ती करा. पण भगवद्गीता स्वर्गप्राप्तीनी त्याला शांती मिळत नाही. भगवान असं म्हणतात की स्वर्गप्राप्ती नकोच, आम्हाला डायरेक्ट मोक्षप्राप्ती हवी आहे. आणि त्यामुळे कर्म समग्र लयाला जाते. याचा अर्थ असा घ्यायचा की केवळ स्वर्गप्राप्तीसाठी ही धडपड नाही, तर मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी निष्काम निर्लेप वृत्तीनं कर्म करायला हवी. आता यासाठी
एक कथा मी तुम्हाला सांगते. कथा आहे विक्रम साराभाई. भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक किंवा पितामह असं ज्यांना म्हटलं जातं ते विक्रम साराभाई. जन्म 1919, मृत्यू 1971. त्यांच्या वडिलांचं नाव अंबालाल. ते प्रसिद्ध उद्योजक त्यांचं घराणं होतं. आर्थिकदृष्ट्या अत्यंत भक्कम होते. देशसेवेला ते घराणं अर्पण झालेलं होतं. पत्नी मृणालिनी साराभाई त्या शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत आहेत. विक्रमजींनी फिजिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. कधी 1947 आणि नंतर MG सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद अशी त्याची पुनर्रचना केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM याची स्थापना त्यांच्या हस्ते झालेली आहे. भारतीय सॅटेलाईट लॉन्च करण्याची त्यांनी जिद्द ठेवली बरं का. भारतीय सॅटेलाईट लॉन्च करण्याची जिद्द त्यांनी ठेवली आणि त्यातूनच आर्यभट्ट 1975 भारताचा पहिला उपग्रह त्यांच्या परिश्रमामुळे उभारण्यात आला. त्रिवेंद्रम येथे भारतीय अवकाश संशोधन संस्थेला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. 72 त्यांना पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आलं. इस्रोची स्थापनासुद्धा केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे होऊ शकली. असे हे विक्रम साराभाई. त्यांचं आपल्या देशासाठी अत्यंत अतुलनीय असं कार्य आहे. श्लोक 24. अर्पण म्हणजे हवन करण्याची क्रिया ब्रह्म. हवी म्हणजे अर्पण करायचे द्रव्य, ते सुद्धा ब्रह्म. ब्रह्माग्नीमध्ये ब्रह्माने हवन केलं. सर्वच कर्म याप्रमाणे ब्रह्म अशी ज्याची बुद्धी झाली त्याला ब्रह्मच मिळायचे. आता यज्ञ कर्म करताना कोणत्या गोष्टी लागतात? 4 गोष्टी लागतात. एक यज्ञ करता, नंतर हवी म्हणजे अग्नीमध्ये अर्पण करायचं द्रव्य, त्यानंतर अग्नी, आणि ज्या देवतेसाठी हा यज्ञ करायचा आहे ती देवता. तर इथे या श्लोकामध्ये काय सांगितलं गेलं आहे की सगळ्या या 4ही गोष्टी या आत्मज्ञानी व्यक्तीला ब्रह्मस्वरूप होऊन जातात. म्हणजे काय की आता त्याच्या दृष्टीनं अशी प्रत्येक वेगवेगळी गोष्ट अशी उरत नसून तो सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे. या ब्रह्मदृष्टीनं आता तो जगताकडे, यज्ञाकडे, कोणत्याही कर्माकडे तो आता त्या दृष्टीनं बघतो. आदी शंकराचार्य याच्यावर असं म्हणतात की जगताच्या दृष्टीमध्ये किंवा जगतामध्ये परमसत्य काय आहे तर केवळ परब्रह्म हे परमसत्य आहे आणि बाकीचं सगळं जगत हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय? खोटं नाही, तर मिथ्या म्हणजे जे विनाशी आहे, क्षणभंगूर आहे, बदलणारं आहे. त्यामुळे त्याची सत्यता जरी व्यावहारिक दृष्टीनं आपण हे जगत बघत असलो म्हणजे त्याला व्यावहारिक सत्यता आहे, पण ते परमसत्य
त्याचा दर्जा त्याला मिळू शकत नाही, कारण ते क्षणभंगुर आहे, विनाशी आहे. त्यामुळे सत्यतेच्या अध्यात्माच्या दृष्टीनं 3 पायऱ्या एकाखालोखाल एक अशा मांडल्या गेल्या बरं का. पारमार्थिक सत्यता म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दर्जाची सत्यता. म्हणजे काय की जी कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल. तिथे कोण आहे? त्या पारमार्थिक सत्यतेवर केवळ निर्गुण परब्रह्म. ही इज द बॉस. मग त्याच्या खालोखाल आपली व्यावहारिक सत्यता येते. आपलं जगत, आपलं सगळ्या जगतामधल्या गोष्टी, आपण हे सगळेजण या व्यावहारिक सत्यतेवर येतो. त्यामुळे त्याला मिथ्या असं म्हटलं जातं. म्हणून कर्मसन्यासाचा नेमका अर्थ काय घ्यायचा असतो? तर कर्मसन्यास म्हणजे जर सगळं जगतच हे मिथ्या आहे, तर मग त्यातील सगळी घडणारी कर्मसुद्धा मिथ्याच मानायला हवीत, नाही का? म्हणजे त्या कर्मांचं मिथ्यात्व, विनाशीपण, क्षणभंगुरत्व लक्षात घेऊन बरं का, ते लक्षात घेऊन ती कर्म करायची आहेत. त्याला कर्मसन्यास असं म्हटलं जातं. म्हणजे त्या कर्मांचं मिथ्यात्व लक्षात घेणं, ती जाणीव मनामध्ये असणं म्हणजे कर्मसन्यास. प्रत्यक्ष कर्माचा संन्यास करण्याची त्यामध्ये गरज नसते. आणि ही जी ब्रह्मदृष्टी या श्लोकामध्ये सांगितलेली आहे की सर्वत्र ज्ञानी पुरुष ब्रह्म बघतो, तर ती केवळ समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होणारी ब्रह्मदृष्टी नसावी, असं भगवंत इथे म्हणतात. ब्रह्मकर्म समाधीना म्हणजे काय? आता समाधीचा रूढ अर्थ काय होतो? तर बाबा साधक ध्यानावस्थेतनं हळूहळू समाधीमध्ये जातो आणि मग त्यावेळेला त्याला ती ब्रह्मदृष्टी प्राप्त होते. पण भगवान असं सांगतायत की केवळ तिथेच ती दृष्टी असता कामा नये, तर व्यवहारामध्ये इंटरॅक्शन करताना सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच एक ईश्वरीय तत्व आहे, या जाणीवेनं सगळ्यांकडे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय? ती ब्रह्मदृष्टी तुमची वागताना सुद्धा ती रिफ्लेक्ट व्हायला हवी. नाहीतर मी काय हो, मी नुसत्याच गप्पा मारीन. नाही, मला आत्मज्ञान झालं आहे बरं का. मला पूर्णपणे आत्मज्ञान झालं आहे, मी सगळीकडे ब्रह्मदृष्टीने बघते. तुम्ही थोडा वेळ विश्वास ठेवाल, पण माझी वागणूक जर तुम्ही बघितली 4 दिवसातली आणि तुम्हाला जर फरक लक्षात आला की बाई ही सगळ्या वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळ्या प्रकारे वागते आणि तिच्यामध्ये सुद्धा हे सगळे विकार काठोकाठ भरलेले आहेत, मग माझ्या ब्रह्मदृष्टीला अर्थ काय राहिला? त्यामुळे ते व्यवहारामध्ये सुद्धा माझ्या वागण्यातनं रिफ्लेक्ट व्हायला हवं. याला आदि शंकराचार्य एक नाव देतात, घटवृत्ती आणि मृत्तिकावृत्ती. बरं का, घटवृत्ती म्हणजे कशी? ही माझी वृत्ती सामान्यांची. कशी की घट म्हणजे काय? वेगवेगळे घट हे आपण वेगवेगळे आहेत असं मानतो. आणि मृत्तिकावृत्ती म्हणजे कशी? ज्ञानी कसा बघतो? 10 घट त्याच्यासमोर आहेत, पण त्याला ती सगळी सारखी का दिसतात? कारण वेगवेगळे आकार आहेत, गोष्ट खरी आहे, पण त्या सगळ्यांमधला मूळ पाया हा एकमेव माती असल्यामुळे मृत्तिका दृष्टीनं म्हणजे समत्व चित्तानं तो त्यांच्याकडे बघू शकतो. असा हा घटवृत्ती आणि मृत्तिकावृत्तीतला फरक आहे. आणि आत्मज्ञानी ती मृत्तिकावृत्ती म्हणजे आत्ममय वृत्ती सगळीकडे त्याच्या समाधीमध्ये, त्याच्या ध्यानधारणेमध्ये, त्याच्या अंतर्गत जीवनामध्ये आणि तो जेव्हा व्यवहारात लोकांशी वागतो तेव्हासुद्धा ती वृत्ती तो प्रत्यक्षात दाखवतो.
आता या 24व्या श्लोकावर मी एक कीर्तन सादर केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ आपण माझ्या अमृताचे डोही या याच्यामध्ये बघू शकता. पूर्वी मी कीर्तन करत असे तेव्हा मी काही श्लोक निरूपणासाठी घेत असे. तर हा 24वा श्लोक मी निरूपणासाठी घेतलेला होता. श्लोक 25. कित्येक कर्मयोगी ब्रह्मबुद्धीच्या ऐवजी, म्हणजे आत्ताच आपण 24व्या श्लोकात जी ब्रह्मवृत्ती बघितली त्याच्याऐवजी देवादिकांच्या उद्देशानं ते यजन करतात. म्हणजे काय की यज्ञ कशासाठी केला जातो? दोन्ही गोष्टींसाठी. परमेश्वर प्राप्तीसाठी सुद्धा केला जातो आणि आपल्याला जर भौतिक जीवनामध्ये काही गोष्टी जर का हव्या असतील तर त्यासाठी देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला जात असेल तर हा सकाम दृष्टीनं केलेला यज्ञ आहे. आणि कित्येक ब्रह्माग्नीमध्ये यज्ञानेच यज्ञाचं पूजन करतात. म्हणजे काय? सर्वत्र ब्रह्मदृष्टी असल्यानं ब्रह्माग्नीमध्ये आत्म्यानं आत्म्याशी मिलन पावणं असा त्याचा अर्थ होतं किंवा परमात्म्याच्या चरणी विलीन होणं असा त्या स्वरूपाचा यज्ञ होतो. आता श्लोक 26 ते 30 पर्यंत मी आधी श्लोक सगळे वाचते आणि मग मी त्याचा चार्ट केलेला आहे. म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञांचं वर्णन केलं गेलं आहे. तर त्याचा चार्ट मी बनवला आहे आणि तो मी तुम्हाला वाचून दाखवते. श्लोक 26. दुसरे कोणी श्रोत्रादी म्हणजे कान, डोळे असे जे आपली ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा इंद्रियांचा संयमरूपी अग्नीमध्ये होम करतात. म्हणजे काय? कान, डोळे वगैरे जे आपल्याला ज्ञानेंद्रिय दिलेत त्याचा अर्थ त्याचा दुरुपयोग करावा असं होत नाही. नियमित संयमित वापर करणं हे अपेक्षित आहे. आणि काही इंद्रिय रूप अग्नीमध्ये शब्दादी विषयांचा होम करतात. आता ज्ञानेंद्रियांचे विषय काय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, बरोबर? तर इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय रूपी अग्नीमध्ये या विषयांचा होम करतात. म्हणजे काय? परत तोच अर्थ की संयमितपणे केवळ ज्ञानेंद्रिय दिलेत म्हणून मी 24 तास टी व्ही समोर बसणं योग्य नाही किंवा 24 तास मी कानांचा दुरुपयोग करते, काहीतरी सतत गाणीच ऐकत बसले असा दुरुपयोग त्याचा करता कामा नये. 27. दुसरे काही लोक इंद्रियांची आणि प्राणांची सर्व कर्मे म्हणजे व्यापार ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या वेगवेगळ्या अग्नींचे प्रकार इथे दाखवलेले आहेत आणि त्यामध्ये हवन करण्याचे पदार्थ. ज्ञानानं प्रज्वलित झालेल्या आत्मसंयमन रूपी योगाच्या अग्नीत ते हवन करत असतात. आत्मसंयमन रूपी योगाच्या अग्नीत म्हणजे स्वतःवर, विषयांवर, उपभोगांवर ज्याचा कंट्रोल आहे, कंट्रोल ठेवायची ज्याला इच्छा आहे त्या संयमरूपी अग्नीमध्ये ते इंद्रियांची आणि प्राणांची सगळी कर्म याचं त्याच्यामध्ये हवन करतात. म्हणजे लिटरली याचे अर्थ घ्यायचे नाही आहेत, त्याचे सांकेतिक अर्थ आपण बघायचे की इंद्रिय आणि प्राणांची सर्व कर्मे हवन करणं म्हणजे काय? तर तिची जी कर्म होतात किंवा इंद्रिय काय लिटरली आपण हवन करतो का? नाही. तर त्याला मर्यादा घालणं, बांध घालणं
असं त्याचा अर्थ करायचा आहे. म्हणजे 26 मध्ये काय झालं, कोण हा यज्ञ करतो, कर्मयोगी. हवी म्हणजे अर्पण करण्याचं द्रव्य. काय अर्पण करतो, इंद्रिय, कान, डोळे वगैरे, बरोबर. कशामध्ये करतो, तर संयमरूपी अग्नीमध्ये तो हवन करतो. काय करतो, इंद्रिय. मग प्राप्ती काय होते, तर मर्यादेमध्ये सगळ्याचं सेवन केलं जातं. आणि दुसरा पण तो त्याच्यातच काय करतो, हवी काय टाकतो, शब्द, स्पर्श, विषय. कुठल्या अग्नीमध्ये टाकतो तो, तर इंद्रियरूपी अग्नीमध्ये. म्हणजेच काय, तो पूर्ण विषयांचा निरोध त्याद्वारे करतो. आता श्लोक 27, त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे की साधक कोणती हवी देतो, इंद्रिय, प्राण यांचे कर्म आणि व्यापार यांची तो हवी देतो. कुठल्या अग्नीमध्ये देतो, तर संयमन रूपी अग्नीमध्ये तो त्याची हवी देतो. त्यामुळे त्याला काय प्राप्त होतं, तर पूर्ण समाधी अवस्था त्याला प्राप्त होते. ही सर्वश्रेष्ठ ही अवस्था मानली आहे. पण आपण आपल्यासाठी काय अर्थ घेऊ शकतो, की मर्यादित अर्थानं आपण जरी संयमन केलं तरी आपल्या चित्तवृत्ती या शांत राहतात. आता श्लोक 28 बघूया. याप्रमाणे तीक्ष्ण व्रताचरण करणारे यती म्हणजे संयमनशील पुरुष कोणकोणते यज्ञ करतात. कोणी द्रव्यरूप यज्ञ करतं, कोणी तपोरूप करतं, कोणी योगरूप करतं, कोणी स्वाध्यायरूप करतं, कोणी नित्य स्वकर्मानुष्ठान रूप करतं, कोणी ज्ञानरूप यज्ञ करतात. आता हे सगळे जे यज्ञ दिलेले आहेत 28व्या श्लोकामध्ये, त्याचे आपण अर्थ बघूया. तपोरूप यज्ञ म्हणजे काय, मन आणि इंद्रियांचं तो संयमन करतो आणि त्यांनी काय प्राप्ती होते, त्याला देवतांचे आशीर्वाद मिळतात. 2. योगरूप यज्ञ तो करतो म्हणजे काय, निष्काम कर्म तो करतो. काय त्याला प्राप्त होतं, मोक्षप्राप्ती त्याला मिळते. 3. स्वाध्याय रूप यज्ञ म्हणजे काय, स्वतःचं प्रत्येकाचं कर्म. त्यानं काय मिळतं, सत्कर्म करून, कर्तव्य करून, चांगलं वागून प्राप्ती काय होते, स्वर्गप्राप्ती होते. 4. द्रव्यरूप यज्ञ म्हणजे काय, होम हवन तो करतो. तेव्हा त्याला काय मिळतं, त्याच्या ज्या इच्छांसाठी त्यानं यज्ञ केलेला असतो त्या भौतिक इच्छा त्यांना प्राप्त होतात. 5. ज्ञानरूप यज्ञ म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्याला काय मिळतं, साक्षात ईश्वराची अनुभूती किंवा आत्मसाक्षात्कार मिळतो आणि प्राप्त काय होतं, मोक्षप्राप्ती त्याला मिळते. आता इथे मी सांगते तुम्हाला एकदा की यज्ञाचे अर्थ वेगवेगळे होतात बरं का. केवळ होम हवन करणं, त्याच्यामध्ये तीळ तांदूळ घालणं म्हणजेच यज्ञ नाही. यज्ञाचा मोठा व्यापक अर्थ आहे. ज्याचं त्याचं कर्तव्य, ज्याचा त्याचा उद्योग व्यवसाय म्हणजे सुद्धा यज्ञच आहे. सामाजिक बांधिलकीचं तत्व यज्ञामध्ये गुंफलेलं आहे. आता श्लोक 29. प्राणायामाचे ठायी तत्पर होऊन प्राण आणि अपान यांच्या गतीचा निरोध करून कित्येक जण
प्राणवायूचा अपानामध्ये तर काही अपानवायूचा प्राणामध्ये होम करतात. म्हणजे हा सांकेतिक अर्थानं घ्यायचा आहे. प्राणवायूचा अपानामध्ये आणि अपानाच्या प्राणवायूमध्ये प्राणायाम रूपी यज्ञ, त्याच्यामध्ये काय प्राप्ती होते, त्याच्यामध्ये त्यानं रेचक पूरक कुंभक याच्यावर तो कंट्रोल मिळवतो. अपान म्हणजे काय, आत येणारा वायू, प्राण म्हणजे उश्वास. आता 29 झाला, आता 30. दुसरे कित्येक जण आहार नियमित करून प्राणांच्या ठाई होम करतात. हे सर्वच यज्ञाने क्षीणपाप झालेले यज्ञ वेदते. हा कोणता प्रकारचा यज्ञ आहे, तर प्राणांचा प्राणामध्ये म्हणजे काय, आहार विहार नियमित करून कर्मयोगी सिद्धी प्राप्त करतो. श्लोक 31. अमृत म्हणजे यज्ञ करून जे शेष राहतं त्याला अमृत म्हणतात. त्याचा उपभोग घेणारे असून सनातन ब्रह्मापर्यंत ते पोचतात. यज्ञ न करणाऱ्यास इहलोक सिद्ध होत नाही. मग हे कुरुश्रेष्ठा, परलोक त्यांना कुठून मिळणार. आता यज्ञ जेव्हा केला जातो बरं का, तेव्हा यज्ञ करून झाल्यावर जे उरतं त्याला अमृत म्हटलं जातं आणि अतिथींना देऊन झाल्यावर जे उरतं त्याला विघस असं म्हटलं जातं. तर अशी अपेक्षा आहे की यज्ञकर्त्यानं जे विघस उरलेलं असेल म्हणजे सगळ्यांना देऊन जे उरलेलं असेल ते विघसाशी राहावे. म्हणजे काय, तर तेवढंच आपल्या फॅमिलीकरता त्यानं वापरावं. त्याशिवाय असा पण दंडक घातलेला होता बरं का, की जो संसारी मनुष्य आहे त्यानं पंचयज्ञ करूनच मग जे काही उरेल अतिथीला वगैरे देऊन मग त्याचा उपभोग जर त्यानं घेतला तर त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणजे काय, पंचयज्ञ कोणते आहेत, पंचयज्ञ आपण बघूया. प्रत्येक संसारी मनुष्यानं हे पंचयज्ञ करण्याची गरज होती. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की याचा शब्दिक अर्थ न घेता याचा अर्थ समाजाचं भान ठेवणं, प्रत्येकाला त्याचा वाटा देणं आणि प्रत्येकाशी कृतज्ञ राहणं, प्रत्येकाचं ऋण मान्य करणं आणि मगच आपण आपला स्वतःच्यासाठी उपभोग घेणं. कोणते पंचमहायज्ञ, ब्रह्मयज्ञ म्हणजे काय, तर अभ्यास करणं, शिकवणं वगैरे. यामध्ये आपण कुणाचं ऋण फेडत असतो, ऋषींचं ऋण. दुसरा पितृयज्ञ, तर्पण केलं जातं. कुणाचं ऋण आपण फेडतो, पितरांचं ऋण. 3 देवयज्ञ म्हणजे काय, 2 अर्थ होतात, सत्कर्म करणं किंवा भौतिक इच्छांसाठी होम हवन करणं. देवता प्रसन्न होतात, पुण्य प्राप्त होतं. 4 भूतयज्ञ म्हणजे काय, की निसर्गाचे जे घटक आहेत त्यांचीसुद्धा व्यवस्थित काळजी घेणं, संवर्धन करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं वगैरे या गोष्टी भूतयज्ञामध्ये येतात.
प्राप्ती काय होते? निसर्गाचं रक्षण केलं जातं. आणि 5वा मनुष्य यज्ञ किंवा नृयज्ञ म्हणजे काय? तर घरी जर कोणी अतिथी आला तर त्याचा व्यवस्थित आदर सत्कार करणं म्हणजे मनुष्य यज्ञ. म्हणजेच थोडक्यात काय की मनुष्याने एकमेकांशी अगदी प्रेमानं आणि व्यवस्थित वागणं हे अपेक्षित आहे. त्याशिवाय वैश्वदेव यज्ञसुद्धा पूर्वीच्या काळी करत असत बरं का. म्हणजे काय? तर पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी सुद्धा थोडंफार अन्न आणि पाणी हे बाजूला काढलं जात असे. त्याला वैश्वदेव यज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे सगळ्या यज्ञांचं आपण जर निरीक्षण केलं तर केवळ आपला विचार करायचा नाही हे सूत्र या यज्ञामध्ये गुंफलेलं आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थ नको, आपला विचार, समाजाचा विचार, इतर अनेक घटकांचा विचार आणि देशाचा विचार करणं म्हणजे समग्रपणे यथार्थपणे जगणं. यज्ञ न करणारास इहलोक सिद्ध होत नाही, मग परलोक कुठून मिळणार? भगवान असं म्हणतायत, असा यज्ञ जो करत नाही, म्हणजे परत एकदा सांगते, शाब्दिक अर्थ नाही. आत्ताच्या काळात आपण यज्ञ करतो का? नाही करत. ती संस्था, यज्ञ संस्था मागे पडली, पण त्याचा अर्थ तर चिरंतन आहे की नाही. अर्थ काय आहे? सामाजिक बांधिलकी मान्य करणं. मग त्यानुसार आपण आपल्याला जे काही वैभव मिळतं, आपल्याकडे जो काही अवेलेबल वेळ आहे, वेळ, एनर्जी, पैसा, यातला थोडा काही ना काही भाग हा लोकांच्या मदतीला आपण बाजूला राखणं म्हणजे यज्ञ करण्यासारखंच आहे. मी एकट्यानंच सगळी सुख उरबाडीन असं होत नाही. आपण एकटे काही या समाजामध्ये राहत नाही. आपण जे घडतो वाढतो ते लोकांचं सुद्धा त्यामध्ये हातभार असतो. तर ते लक्षात ठेवून सामाजिक बांधिलकी जर आपण जपत असू तर आपण आजच्या काळातसुद्धा यज्ञ कर्म करतोच आहोत. आणि असं जर आपण केलं तर आपल्याला हा इहलोक म्हणजे हा आत्ताचा पृथ्वीलोक, संसारलोक आपल्याला साध्य होईल का? कारण व्यक्तिगत स्वार्थ फक्त आपण बघणार नाही आहोत. आणि मग जर असं केलं नाही तर त्याला इहलोक तर जाऊ देच, पुढच्या परलोकाच्या सद्गतीची त्यानं अपेक्षाच करू नये. श्लोक 32. याप्रमाणे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्माच्या मुखामध्ये चालू आहेत. ते सर्व कर्मांपासून निष्पन्न होतात असे जाण. हे ज्ञान झाले की तू मुक्त होशील. म्हणजे काय? तर इथे कसं आहे, अनेक प्रकारचे यज्ञ आपण बघितले, अगदी प्राणायाम, जप, तपस्या. आता या प्रकारच्या यज्ञांमध्ये प्रत्यक्षपणे होम हवन केलं जात नाही. हे सांकेतिक यज्ञ आहेत. यामध्ये अग्नी काही प्रज्वलित केला जात नाही. सांकेतिक अर्थानं ते आपण यज्ञ करतो. मग सांकेतिक अर्थामध्ये जेव्हा अग्नी नसतो, होम हवन नसतं, तेव्हा मग त्या यज्ञाच्या कर्मांची फलप्राप्ती कशी काय मिळणार असा प्रश्न पडू शकतो. तर त्यासाठी भगवान असं सांगतायत की होम हवन अग्नी प्रज्वलित केला की त्या देवतेला आपण आवाहन करतो. आणि अग्नी हे देवतेचं मुख मानलं गेलेलं आहे. त्यामुळे अग्नीमध्ये जे आपण हवन करतो ते त्या देवतेला जाऊन पोचतं आणि तिचा आशीर्वाद मिळतो अशी आपली श्रद्धा आहे.
मग आता जिथे अग्नी नाही तिथे ही या प्रकारची यज्ञ ही साक्षात देवता नाही तर ब्रह्माच्या मुखामध्ये ते यज्ञ चालू आहेत असा व्यापक अर्थ या सांकेतिक यज्ञांसाठी आपण घ्यायचा आहे. श्लोक 33. हे परंतपा, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ हा श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारच्या कर्मांचे पर्यवसान म्हणजे काय, शेवट ज्ञानाने होत असतो. म्हणजे काय, द्रव्यमय यज्ञ म्हणजे काय की प्रॉपर ते जे यज्ञ कर्म आहे ते आपण जेव्हा करतो तेव्हा द्रव्य बरंच खर्च होतं त्यासाठी, होम हवन अग्नी वगैरे. तर द्रव्यमय यज्ञापेक्षा सर्वात श्रेष्ठ कोणता यज्ञ आहे, ज्ञानमय यज्ञ. म्हणजे काय, खरं सांगायचं तर यज्ञ हा परमेश्वर प्राप्तीसाठी करायला हवा. आता परमेश्वर प्राप्ती करायची तर परमेश्वराचं स्वरूप आपल्याला कळायला हवं आणि ते कळलं की त्याप्रमाणे तसं वागायला सुद्धा हवं. हे आहे आत्मज्ञान. ईश्वराची साक्षात अनुभूती घेऊन त्याप्रमाणे वागणं म्हणजे आत्मज्ञान. आपल्यामध्ये तेच ईश्वरीय तत्व आहे आणि त्याचं दर्शन घडल्यानंतर आत्मज्ञानी सुद्धा एक प्रकारे परमेश्वर स्वरूप होतो आणि त्यामुळे त्यानं सुद्धा अगदी प्रेमानं, करुणेनं, मायेनं, ममतेनं, समत्वचित्तानं, स्थितप्रज्ञ वृत्तीनं असं अपार काठोकाठ भरलेल्या प्रेमानं, विश्वव्यापक प्रेमानं. माझ्याकडे पण प्रेम आहे पण ते कसं आहे, ते संकुचित आहे. काही जणांपुरतंच ते मर्यादित आहे. तसं आता आत्मज्ञानीचं संकुचितपणा राहत नाही. व्यापक वृत्तीनं तो जगताकडे बघायला लागतो. असा हा ज्ञानयज्ञ बरं का. तर तो सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्यानं काय घडतं, सर्व कर्मांचं पर्यावसन शेवट ज्ञानामध्ये होतो. म्हणजे काय, ज्ञानानं सर्व संचिताचा नाश होतो. संचित म्हणजे काय, आपलं कर्मांचं गाठोडं. ते गाठोडं संपत नाही म्हणून तर सगळे पुनर्जन्म आणि पुन्हा पुन्हा जन्म आहेत ना. पण ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर या कर्मांच्या फळांच्या गाठोड्याचं संचिताचा क्षय होऊन जातो असा याचा अर्थ घ्यायचा आहे. श्लोक 34. ध्यानात ठेव की ज्ञान प्रणिपातानं ज्ञान प्रणिपातानं, प्रश्नानं आणि सेवेनं तत्ववेत्ते ज्ञानी पुरुष तुला उपदेश करतील. म्हणजे काय की हे आत्मज्ञान कोणत्या प्रकाराने आपल्याला मिळू शकतं, तर प्रणिपात म्हणजे काय, गुरुजवळ अत्यंत विनयशील वृत्तीनं त्याला शरणागत होणं आणि त्याला विनयानं विनंती करणं की आपण मला आत्मज्ञान द्यावं, त्याबद्दलचं शिक्षण तुम्ही मला द्यावं. हे झालं प्रणिपातानं. प्रश्नानं म्हणजे काय की मोकळेपणानं आपल्या ज्या काही शंका असतील त्या मोकळेपणानं गुरुला विचारणं अपेक्षित आहे. आपण जर उपनिषदांचा अभ्यास केला तर आपल्याला कळून येईल की आपले धर्मग्रंथ हे नुसते आज्ञा सोडत नाहीत. मी सांगतो म्हणून ऐक हा प्रकार नाही.
गुरु आणि शिष्य यांच्यातला मनमोकळा संवाद उपनिषदांमध्ये आपल्याला मिळतो. इव्हन भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांना एवढे 18 अध्याय सांगायची गरज का पडली? अर्जुन वेळोवेळी त्यांना प्रश्न विचारत होता. ते तर ईश्वर होते. त्यांनी जर सांगितलं असतं काही विचारू नकोस मला, मी सांगतोय ते बरोबर आहे, ऐक, तर ही भगवद्गीता एवढी निर्माण करण्याची पण गरज राहिली नसती. म्हणजे काय? प्रश्नोत्तरानं, मोकळ्या संवादानं आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. श्लोक 35. जे ज्ञान प्राप्त झाल्यावर हे पांडवा पुन्हा तुला या प्रकारे मोह होणार नाही. त्याला मोह झालेला होता म्हणून तर तो अत्यंत दुःखी झाला होता. आणि ज्या ज्ञानाच्या योगाने यच्चे यावत सर्व भूत तुझ्या स्वतःच्या ठाई, बरं का, सगळी भूत तुझ्या स्वतःच्या ठाई आणि मग माझ्याही ठाई आहेत असे तुला दिसून येईल. आत्मज्ञानाची थोरवी मोठी विलक्षण आहे. का? कारण सगळा भेदाभेद संपून जातो. विषमता, हा वेगळा तो परका, ही भावना संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. का? कारण तो आता सगळ्यांमध्ये ईश्वरीय तत्व बघतो आणि त्यामुळे त्याला भगवान काय म्हणतात? सगळे भूते तुझ्या स्वतःच्या ठाई आणि मग माझ्याही ठाई आहेत असं तुला दिसून येईल. आता वरकरणी आपल्याला हे खोटं वाटू शकतं काहीतरीचं, असं काही घडत नाही, भेद आहे तो आहेच, प्रत्येक मनुष्य वेगळा आहे तो आहेच. आता व्यावहारिक दृष्टीनं वेगळेपणा शिल्लक राहणारच. तो काही आत्मज्ञानी पुसून टाकू शकत नाही. गाय ती गायच राहणार, बैल तो बैलच राहणार, मनुष्य तो मनुष्यच राहणार. गाईचं अन्न जे आहे ते गाईलाच द्यायला हवं आणि मनुष्याचं जे अन्न आहे ते मनुष्यालाच द्यायला हवं. सगळ्यांमध्ये एकच तत्व आहे, तर गाईचा चारा मला देऊन चालेल का? किंवा माझं अन्न दुसऱ्या कुठच्या कीटकांना वगैरे देऊन चालेल का? ज्याचं जे अन्न तेच त्याला द्यावं लागणार. म्हणजे हा भेद व्यावहारिकदृष्ट्या राहणारच. या भेदाबद्दल परमेश्वर सांगत नाही आहे, तो कोणीच एलिमिनेट करू शकत नाही. पण त्या भेदाच्या पलीकडे जाऊन जी समत्वाची दृष्टी आत्मज्ञानी घेतात ती महत्त्वाची. यावरून संत एकनाथ महाराजांची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते आणि मग आपल्या लक्षात येईल की हे संत महात्मे ना खरोखरीचे अत्यंत वेगळे होते. वेगळ्या जाणीवेनं त्यांनी त्यांचं जीवन जगलेलं आहे. संत एकनाथ महाराज म्हणजे करुणेचा महासागर. आत्मज्ञानीची जी जी गुणवैशिष्ट्य आपण बघत आलो आहे ती सगळी त्यांच्याकडे एकवटलेली होती. विशेषतः हे तत्त्व तर त्यांच्या जीवनात जागोजागी दिसून येतं. खरोखर त्यांच्या दृष्टीनं काहीही भेद नव्हता. एकदा ते काशीला तीर्थयात्रेसाठी म्हणून गेले असताना गंगेच्या पाण्याची कावड त्यांनी भरलेली होती आणि आता ते पायवाटेनं जात असताना त्यांना एक गाढव अतिशय तहानलेलं व्याकुळलेलं असं त्यांना दिसलं. त्यांच्याकडे गंगेचं पाणी त्यांनी आणलेलं होतं. त्यांनी एका क्षणाचा विचार केला नाही
आणि ती सगळी कावड, मग कावड म्हणजे काय, घागर, पातेलं टाईप घागर, ज्याच्यामध्ये त्यांनी पाणी घेतलेलं होतं, ती सगळीच्या सगळी त्यांनी गाढवाच्या मुखामध्ये ओतली. त्याचंही तहान त्यांनी शांत केली. तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं नाही की असू दे ना, गाढव तडफडताय पाण्याने, मला काय त्याचं, असं न करता, म्हणजे आत्मतत्व जसं माझ्यामध्ये आहे तसंच प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा आहे. हे नुसतं बोललेलं ज्ञान नाही, तर खरोखरीचा तो कळवळा त्यांच्या कृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्यांनी त्यालासुद्धा तृप्त केलं, शांत केलं. श्लोक 36. सर्व पापी लोकांपेक्षा जरी अधिक पाप करणारा असलास तरी या ज्ञाननौकेनंच सर्व पाप तू तरून जाशील. म्हणजे भगवान इथे काय आश्वासन देत आहेत की संचितामध्ये, म्हणजे पूर्वजन्मांचं जे कर्मफळांचं संचित आहे त्यामध्ये कदाचित काही पापकर्म तुझ्या हातून झाली असतील. प्रारब्धामध्ये सुद्धा बरं का, आत्ताच्या या जीवनात सुद्धा कळत नकळतपणे जरी तुझ्या हातून पाप घडलं असेल तरी या आत्मज्ञानाच्या अनुभवानं तू ही संसार नौका पार करून जाशील. जे झालं त्याच्यावर दुःखी न होता, आता आपण म्हणतो ना मूव्ह ऑन, तसं मूव्ह ऑन व्हायचं आहे. आता या क्षणापासून मी जर चांगलं वागायचा निश्चय केला तर त्याला भगवान असं आश्वासन देत आहेत की तू जर आत्मज्ञानाची प्राप्ती केलीस, अशक्य असं काहीच नाही आहे. क्रियमाण कर्म जे आहे ते आपल्या हातात आहे प्रत्येकाच्या. प्रारब्ध, संचित या मोठ्या मोठ्या शब्दांनी निराश व्हायचं काहीच कारण नाही. आत्ताचा जो वर्तमान काळ आहे तो तर माझ्या हातात आहे, तो तर मी चांगल्या प्रकारे वागू शकते. तर त्याचं भान ठेवून आपण सगळेजण आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकतो. श्लोक 37. ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी सर्व काष्ठ भस्म करून टाकतो, लाकूड, त्याप्रमाणे हे अर्जुना, हा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांचे शुभाशुभ बंधन भस्म करून टाकतो. आत्मज्ञानाची थोरवीच मुळी अशी आहे की सगळं संचित नष्ट करण्याची ताकद केवळ आणि केवळ आत्मज्ञानामध्ये आहे. मी जर असं म्हणेन की मी आयुष्यभर सात्विक वृत्तीनं चांगली वागले, मग मला मोक्षप्राप्ती का नाही होणार? तर केवळ सात्विक वागणुकीनं मोक्ष मिळत नाही बरं का. सात्विक प्राप्तीने काय होईल की चांगल्या माझ्या कर्मांमुळे संचितामध्ये सगळी शुभ आणि चांगली कर्म जाऊन पडतील, कर्मफळं शुभ आणि चांगली. मग त्या फळांचा उपभोग घेण्यासाठी मला पुन्हा जन्म घेणं भाग पडेल. त्यामुळे केवळ आत्मज्ञानानंच संचित नष्ट होतं. श्लोक 38. ज्ञानासारखे पवित्र या लोकी खरोखर दुसरं काही नाही. ते ज्ञान कालाने ज्यास योग्य म्हणजे कर्मयोग सिद्ध झाला तो स्वतःच आपल्या ठाई प्राप्त करून घेतो.
ज्ञानासारखं पवित्र आणि श्रेष्ठ असं दुसरं काहीही नाही. श्लोक 39. हे ज्ञान जो श्रद्धावान पुरुष इंद्रिय संयमन करून त्याच्याच पाठीस लागला की त्याला मिळतं. इंद्रिय संयमन, वैराग्य, वृत्तींवरती आपला कंट्रोल, नंतर सगळ्या विकारांवर आपलं लक्ष असणं, भानपूर्वक लक्षपूर्वक जगणं, या सगळ्या गोष्टींनी आपल्याला आत्मज्ञान मिळू शकतं. आणि ज्ञान प्राप्त झालं की लागलीच त्याला परमशांती मिळते. का? कारण अशांत जीव कोण आहे? शरीर, मन, बुद्धी हे अशांत आहेत. आत्मस्वरूप कसं आहे? परमशांत आहे. त्यामुळे त्याला आपण एकदा हात लावला की आपल्याला परमशांती प्राप्त होते. 40. पण ज्याला स्वतः ज्ञान नाही, श्रद्धा नाही, असा संशयखोर मनुष्य नाश पावतो. संशयखोराला हा लोक नाही, परलोक नाही आणि सुखसमाधान नाही. म्हणजे काय की नुसतेच आपले तर्क करत बसायचे, भांडत बसायचं, वाद घालत बसायचे, असं का तसं का नाही, नाही नाही हे भगवान जरी सांगत असले तरी मला हे मान्य नाही, असं का तसं का. शब्दांमध्ये जो गुंतून पडतो, ज्याच्याकडे श्रद्धा नाही, विश्वास नाही, तो मनुष्य काय करतो? तो बिचारा आयुष्यभर प्रत्येक तत्त्वज्ञानाचं संशय घेत बसतो आणि शेवटी त्याला काहीच प्राप्त होत नाही. श्लोक 41. हे धनंजया, योगाच्या आश्रयानं ज्यानं कर्म म्हणजे कर्मबंधनं टाकली, ज्ञानामुळे ज्याचे संशय छिन्न झाले, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, साक्षात जेव्हा परमेश्वराची अनुभूती येते तेव्हा सगळे संशय हे गळून पडतात. अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्म बाधू शकत नाहीत, बंधनामध्ये ते टाकू शकत नाहीत. आत्मज्ञान प्राप्ती खरं म्हटलं तर एक प्रकारे सोपी आहे, पण आपले विकार, आपला लोभ, आपले मत्सर हे आपल्याला आत्मज्ञान होऊन देत नाहीत. त्यांच्यावर आपण विजय मिळवला की आत्मज्ञान हे दूर नाही. श्लोक 42. तस्मात आपल्या हृदयात अज्ञानानं उत्पन्न झालेला हा संशय ज्ञानरूपी तलवारीनं छाटून टाक. अज्ञानामुळे जो संशय निर्माण झालाय तो कशाने छाटून टाकायचा आहे? ज्ञानरूप तलवारीनं. आणि कर्मयोगाचा आश्रय कर. हे भारता, युद्धाला उभे राहा. बघितलं? भगवान परत परत त्याला त्याच्या स्वधर्माची, स्वकर्तव्याची आठवण करून देत आहेत. ईशावास्योपनिषदमध्ये असं म्हटलेलं आहे बरं का, की केवळ कर्म जो करतो ना आयुष्यभर तो अंधकारात जातो. हां, केवळ कर्म जो करतो तो अंधकारात जातो आणि केवळ जो ज्ञान मार्गावर चालतो तो अजून मोठ्या अंधकारात चालतो. म्हणजे काय?
की ज्ञान पण हवं, कर्म पण हवं. एकांगी जीवन नको. दोघांचा समन्वय करून मनुष्यानं आपली प्रगती करायला हवी. इथे भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग ह्या इथे समाप्त होत आहे. त्याची सांगता इथे होत आहे. आता या एपिसोडचा शेवट करण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणेच तुम्हाला असं म्हणेन की कृपया माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. नमस्कार.